VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय. घेऊन आली गुंतण्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज माझे या स्टोरीचे आधीचे पार्ट ऐकून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करते गुंतण्या आतुर फिरुनी भाग 12. अगं तो माझा मित्र नाही का सचिन, त्याचाच कॉल होता. हो का, मग काय म्हणत होते भाऊजी? ती चेहरा पुसून तिचे केस वर बांधत म्हणाली आणि ती खोदून त्याच विषयावर विचारते पाहून त्याला तिने मघाशी त्यांचं बोलणं ऐकलंय ही शंका आता खात्रीत बदलू लागलेली. पर्णी, तू मघाशी ऐकलंयस का आमचं बोलणं? केतनने घाबरून प्रश्न केला आणि पर्णी त्याच्या या उलट प्रश्नावर 2 मिनिटं गप्पच बसली. आता ताकाला जाऊन भांडं लपवण्यात काही अर्थ नव्हता हे तिच्याही लक्षात आलेलं. पण पर्णीचं ते 2 सेकंदही शांत राहणं केतनसाठी मात्र जीव घेणं फील करवणारं होतं. ते 2 सेकंद त्याला आपला श्वास कोंडला गेलाय असंच वाटत होतं. एवढ्या ती त्याच्या शेजारी येऊन बसली आणि खाली असलेलं ब्लँकेट अंगावर ओढून घेऊ लागली. पर्णी, मी काहीतरी विचारलं, ऐकलंस का? ती शांतता असह्य होऊन त्याने अडखळत पुन्हा विचारलं. हो, ऐकलं आहे. कोण आहे ती केतन, जिच्या सोबत अगदी तुम्ही लंचला वगैरे गेला होतात? तिनं त्याच्याकडे न पाहता समोर एकटक पाहत विचारलं होतं. पण तिच्या खोल हृदयातली ती कळ आणि त्या तीव्र वेदनेने कळवळून उठलेलं त्याला विचारताना तिच्या आवाजात झालेला कापरा बदल, तो चढ उतार त्यालाही जाणवला. त्याने साहजिकच त्याच्या मनाला वेदना मात्र झाली. कोण ती? काय बोलत आहेस तू? केतन तरीही गडबडून आणि त्यातूनही हसत तिला म्हणाला आणि तो त्यात आताही हसण्यावारी नेतोय पाहून तिनं आशा सोडली. कोणी नाहीये का? मग काही विचारायलाच नको. ती सुद्धा त्याच्या या उत्तरावर अगदी उपहासात्मक हसत बेडवर आडवी झाली, ती त्याला पाठ करूनच. एकाएकी भाऊक झालेली ती. कोणी काही बोललं, अगदी हात जरी लावला तरी तिच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं असतं, कारण तिच्या डोळ्याच्या कडा आता काठोकाठ भरलेल्या. केतनला क्षणभर सुचायचंही बंद झालेलं. अस्वस्थतेत त्याचा आपोआपच केसांमधून हात फिरला. ओठ कोरडे पडत आहेत आणि घशातही श्वास अडकल्याची फिलिंग येऊ लागली. कियारा आणि माझी मैत्री आहे हे सांगून टाकू का? पण ती काय विचार करेल? विश्वास ठेवेल ना माझ्यावर? पर्णीला हात लावायला त्याचा हात आपोआप पुढे गेलेला, पण तिचं मागच्या वेळीचं वागणं त्याला आठवलं आणि असं होण्याला कुठेतरी पर्णीच कारणीभूत आहे असं त्याच्या मनात आलं. त्याला त्या क्षणभरात ही किंचित तिचाच राग आला. पण हीच वेळ आहे तिला बोलून टाकायची, म्हणजे तिला समजेल की तिनं माझ्याशी असं वागायला नकोय. अस्वस्थतेत तो खरं तर पुन्हा आडवा होणार होता बेडवर, पण त्याला जमलंच नाही. त्या क्षणाला इतकी अस्वस्थता त्याच्या मनाला छळत होती की बस, तिला फसवतोय का अशी सुद्धा भावना मनात येऊ लागलेली. आणि मध्येच सचिनचं बोलणं त्याला आठवलं. बघू किती दिवस फ्रेंड खेळताय. उद्या पुढे जाऊन मला समजलं तुमच्या दोघात वेगळंच काय आहे तर मी स्वतः जाऊन वहिनींना सांगेन. आणि ती भीतीही त्याला आणखीन अस्वस्थ करू लागली. खरं तर केवळ कोणाचा विचार करण्यापर्यंत त्याची मजल जाऊ शकत होती. असं दुसऱ्या कोणाला डेट करणं, त्या व्यक्तीसाठी तो पर्णीला फसवायचा हा विचार नव्हता करू शकत. तसेही घरातून खूप चांगले संस्कार झाले होते त्याच्यावर. आणि त्याच भीतीने मोठा श्वास घेत त्याने मोठ्या हिमतीने हात पुढे करत पर्णीला हलवलं. पर्णी, मला तुला काहीतरी सांगायचंय, प्लीज उठतेस? त्याचे शब्द तिच्या कानावर पडले आणि तिचं हृदय क्षणभर थांबलंच. डोळ्यांच्या कडांशी येऊन कधीचं थांबलेलं पाणी खळकन बाहेर पडलं. काय सांगायचंय तुम्हाला मला केतन? ती पटकन डोळे पुसत उठली. तिला क्षणभर असं वाटलं की आता तो कियारा सोबतचं रिलेशन तिच्यासमोर मान्य करेल. तिचाही जीव घशाशी आलेला की तो आता काय बोलणार आहे हे पाहायला. आणि तिच्या डोळ्यात पाणी पाहून त्याला पुन्हा गिल्ट वाटलं. पण तू रडत का आहेस पर्णी? मला काय सांगणार होता ते सांगा आधी केतन. तिच्या चेहऱ्यावर जिज्ञासेचे भाव होते. ते एवढं महत्वाचं नाहीये, जस्ट तुला माहीत असावं म्हणून सांगणार होतो. सांगताय का आता? हो पर्णी, अगं आमच्या ऑफिसमध्ये माझी एक कलीग आहे,
चांगली फ्रेंड आहे, बाकी काही नाही. आणि हे फ्रेंड लोक कसे असतात तुला माहिती आहे ना. माझं आणि तिचं नाव उगाचच सोबत जोडत आहेत. वेडे झालेत बघ. माझं लग्न झालंय एवढंही कळत नाही आहे ना. कशाचाही इश्यू करत आहेत. ती फक्त आणि फक्त माझी फ्रेंड आहे ग, नथिंग रॅदर दॅन दिस. इवन तुलाही सांगणारच होतो मी. कशी बशी हिंमत एकवटून त्याने तिच्याबद्दल सगळंच सांगून टाकलं. कारण सचिनने सांगितलं असतं तर फार अवघड झालं असतं हे त्याला माहिती होतं. कधी सांगणार होता केतन? मी विचारल्यावर आत्ता सांगत आहात हे? का मी मगाशी ऐकलं म्हणून सांगत आहात? अगं काही काय, आत्ताच तर सांगणार होतो. हे काय, म्हणून तर तिच्याबद्दल सांगतोय तुला, तो गडबडून तिला म्हणाला. ओ हो का, बर. तिने मान हलवली आणि त्याला अंदाज घेता येत नव्हता नक्की ती काय विचार करते आहे. अगं बर काय, खरंच आपल्या दोघात विश्वास नको का? तुला कोणी येऊन काहीही सांगेल, पण पण तुझा माझ्यावर विश्वास असेल तर बाकी कोण काय बोलतं ह्याचा फरक मला पडत नाही. आणि म्हणून तुला सांगणार होतो मी. तो पुन्हा कसा बसा बोलून हसला. खरंच केतन, ती फक्त फ्रेंड आहे तुमची? ती अगदीच भाऊक आणि केविलवाण्या नजरेने त्याला पाहत म्हणाली. हा ग हो. आणि कधीपासून? हे काय आता जस्ट 2-3 दिवस झाले असतील. रिअली? हो बर्नी, आय स्वेअर. कारण ती जस्ट लास्ट वीकमध्ये जॉईन झाली आहे ऑफिसमध्ये. पण मी असताना तुम्हाला तिच्याशी मैत्री करायची का गरज भासली केतन? तिच्या ह्या प्रश्नावर तो उपहासात्मक हसला. हे मला विचारत आहेस? ही तुझीच चूक आहे पर्णी. तू आठव ना माझ्याशी कशी वागत असतेस. त्या दिवशीचीच गोष्ट आठव. तू माझी बायको असून माझ्याशी अशी वागत असशील तर मी तरी काय करणार? वा, स्वतःच्या वागण्याचं समर्थन करताय का तुम्ही केतन? मान्य आहे माझी चूक होती आणि त्यासाठी मी गिल्टी सुद्धा आहे, पण म्हणून मग लगेचच तुम्ही दुसरं कोणी शोधणार का? तिच्या प्रश्नावर तो आधी थोडा निरुत्तरच झाला आणि मग विचार करून म्हणाला. मी दुसरी कोणी शोधली नाहीये हा पर्णी. तू आता काहीही बोलत आहेस. मी बोललोय वी आर जस्ट अ गुड फ्रेंड्स. तुमची एखादी गोष्ट मलाही पटली नाही किंवा एखाद्या गोष्टीवरून आपल्यामध्ये वाद झाले तर मीही असंच वागायचं का केतन? चालेल तुम्हाला? पर्णी, हे चुकीचं बोलत आहेस हा तू. का चूक का आहे हे? तुम्ही केलं तर बरोबर आहे हे आणि मी केलं तर चूक का? पर्णी, आय सेड शी इज जस्ट माय फ्रेंड. आणि तसंही काही असतं तर तुला स्वतःहून सांगायला आलो असतो का मी? ओ केतन, विसरू नका मी मगाशी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलंय आणि म्हणूनच तुम्ही आत्ता मला हे सगळं खरं सांगत आहात. आणि केतन, खोटं बोललात तरी सत्य फार काळ लपून राहत नाही हे लक्षात ठेवा. ते कधी ना कधी बाहेर येतं. कारण लपायची गरज खोट्याला असते, सत्याला नाही. पर्णी, हे असं का बोलत आहेस? मी बाहेरून कुठून तुला ह्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करू नये आणि आपल्यात गैरसमज होऊ नये म्हणून स्वतःहून तुला सांगितलंय. कारण मला आपल्यात प्रॉब्लेम नको आहेत आणि तू मात्र वाटेल तसं बोलतेस यार. खरंच तुम्हाला आपल्या दोघात प्रॉब्लेम नको आहेत केतन? खरंच एवढे सिरियस आहात ना आपल्या नात्याबद्दल? आणि ते तुटू नये असं मनापासून वाटतं ना तुम्हाला? ओ कम ऑन पर्णी, हे काय विचारण्याची गोष्ट झाली? ऑफकोर्स आय केअर फॉर अस. हा, आता तू तशी वागलीस म्हणून थोडा राग आले ना मला. आणि साहजिक आहे ना, असं झाल्यावर राग येणं. तू सुद्धा थोडा विचार करत जा ना. आणि मी बोलतो आहे आमच्या दोघात तसं काहीही नाहीये आणि तरीही काय कारण आहे की तू इतकी रिॲक्ट होत आहेस? कारण हर्ट होतंय मला केतन. हेच तुम्ही बायका खरं सांगितल्यावरही अशा लगेच रिॲक्ट करता, म्हणून मग नवऱ्याकडून ही सगळ्या गोष्टी लपवल्या जातात. मी सुद्धा तुला खरं सांगून चूक केली का पर्णी? त्याच्या या वाक्यावर तिनं घट्ट डोळे मिटले आणि क्षणभर स्वतःला शांत करत त्याला म्हणाली. इट्स ओके. तुम्ही म्हणताय ना ती तुमची फक्त मैत्रीण आहे. ठीक आहे, तुम्ही सांगितलं आणि मी विश्वास ठेवते तुमच्यावर. पण उद्या फोटोग्राफीचा कोर्स जॉईन केल्यानंतर तिथं माझेही फ्रेंड्स असू शकतात. तेव्हा तुम्ही सुद्धा असंच तुमचं मन मोठं ठेवाल अशी अपेक्षा मला आहे. ठीक आहे ना? ती त्याचा चेहरा न्याहाळत म्हणाली. हो नक्कीच. तो तिला अगदीच मनावर दगड ठेवून हो म्हणाला.
पण त्यावेळी तिच्याकडे पाहणाऱ्या त्याने नजर चुकवली होती आणि त्याला मनापासून ती जे बोलली ते चांगलं वाटलं नव्हतं हे पर्णीला त्यातून नक्कीच जाणवलं. आणि पर्णीला त्यातूनही एक आनंद वाटला, कारण तो जलस फील करत होता. आणि आता ह्या एकाच गोष्टीचा अर्थ हा होता की त्याचं अजूनही पर्णीवर प्रेम आहे आणि तो तिचा विचार करतोय. म्हणजे केतन अगदीच वाया गेले असं नव्हतं. केतनच्या सांगण्यावरून तरी तिला असंच वाटत होतं, कदाचित ही कियारा आणि त्याच्या मैत्रीची फक्त सुरुवात होती. आता तिला कल्पना नव्हती की दोघांच्यात किती आणि कशी मैत्री आहे, आणि तरीही अगदी तो सांगतोय ते सगळं अंधपणे ती मान्य करणार नव्हती. त्याने कितपत खरं सांगितलं हे तोच जाणत होता. शिवाय केतन खरं सांगत असला तरी कियारा केतनच्या बाबतीत काय विचार करते हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं होतं. थोडक्यात काय तर दोघांच्या हालचालीवर तिला नजर ठेवणं गरजेचं होतं. म्हणजे अजूनही बरंच काही करणं तिच्या हातात होतं. पण पर्णिकाने यावेळी केतनकडे कानाडोळा केला तर मात्र तो तिच्या हातून कायमचा जाऊ शकत होता. आता तिला डोळ्यात तेल घालून त्याच्या आसपास राहणं गरजेचं असणार होतं. कारण म्हणतात ना, संधी एकदाच दार ठोठावते, पण दुर्दैव तोपर्यंत दार ठोठावत राहतं जोपर्यंत आपण ते उघडत नाही. कितीही झालं तरी तो एक पुरुष होता आणि मैत्री म्हणता म्हणता तो फक्त ह्यात वाहवत जाऊ नये याची खबरदारी मात्र पर्णी घेणार होती. आणि जर ही फक्त सुरुवात असेल तर केतनला माझ्यापासून तिला घेऊन जाऊ देणार नाही हा तिचा निश्चय आता पक्का होत होता. केतन तर पर्णिकामुळे का होईना थोडासा स्वतःला लगाम घालतोय, पण काय होईल जर कियारा एखाद्या वाईट हेतूने त्यांच्या लाईफमध्ये आली आहे आणि तिचे मनसुबे काही वेगळेच आहेत तर? बघूया पर्णिका आपल्या नवऱ्याला कशी वाचवते ते जाणून घेण्यासाठी ऐकत राहात गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.